नमस्कार शेतकरी मित्रांनो, डाळिंब लागवड याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। डाळिंब लागवड करण्यासाठी आपण कोणत्या व्हरायटींची लागवड केली पाहिजे, त्याचं कसं नियोजन केलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, डाळिंब हे एक प्रमुख कोरडवाहू फळपीक असून हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यावर घेता येणारं एक महत्त्वाचं पीक आहे। महाराष्ट्रात गेल्या 2 दशकांपासून डाळिंब एक महत्त्वाचं नगदी पीक बनलेलं आहे। महाराष्ट्रात साधारणपणे सद्य परिस्थितीत 1,20,000 हेक्टरहून अधिक क्षेत्र या फळपिकाखाली लागवडीस आले आहे। सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, धुळे, बुलढाणा, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांमध्ये डाळिंबाची लागवड व्यापारी तत्वावर शेतकरी करत आहेत। शेतकरी मित्रांनो, डाळिंबाच्या लागवडीसाठी हवामानाचा विचार केला तर हे पीक जरी सर्वसाधारणपणे कोणत्याही हवामानात येऊ शकत असलं तरी पिकाची वाढ, उत्पादन क्षमता, फळांची प्रत समशीतोष्ण हवामानात चांगली होते। उष्ण, दीर्घ उन्हाळा, कोरडी हवा व साधारण कडक हिवाळा या पिकास चांगला मानवतो। शेतकरी मित्रांनो, डाळिंबाची नवीन बाग लागवड करण्यासाठी डाळिंब लागवडीसाठी हलकी ते मध्यम पोताची अतिशय चांगला पाण्याचा निचरा होणारी जमीन आपण निवडायची आहे। जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 इतका असावा। चुनखडीचं प्रमाण 8% जास्त नसावं। भारी जमिनीत शक्यतो लागवड टाळावी। झाडाच्या 2 ओळींमध्ये 15 फूट तर 2 झाडांमध्ये 10 फूट अंतर ठेवायचं आहे। लागवड शक्य झाल्यास उत्तर दक्षिण करावी। लागवडीसाठी उन्हाळ्यात 2 फूट लांब, 2 फूट रुंद, 2 फूट खोल खड्डे आपण खोदायचे आहेत। खड्डे उन्हाळ्यात तापू द्यावेत। वाळवीच्या बंदोबस्तासाठी 2% मिथिल पॅराथिऑनची भुकटी टाकावी। खड्डे कुजलेले शेणखत, पोयटा माती, 1.5 ते 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 2 किलो निंबोळी पेंड, 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड आणि 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनास यांच्या मिश्रणानं जमिनीपासून 15 ते 20 सेंटीमीटरवर खड्डे भरायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, डाळिंबाची लागवड गुटी कलमापासून तयार केलेल्या रोपांद्वारे उन्हाळा हंगाम सोडून इतर हंगामात मुख्यत्वे जून, जुलै, ऑगस्टपर्यंत करावी। प्रमाणित रोपवाटिकेमधून सशक्त आणि रोगमुक्त रोपांची निवड आपण करायची आहे। शेतकरी मित्रांनो, गुटी कलम निवडताना मुळं लाल रंगाची, त्याचप्रमाणे त्यांची वाढ पूर्ण झाली असल्याची खात्री करणं अतिशय आवश्यक आहे। गुटी कलम स्वतःच्या शेतातील मातीत किंवा पोट्याच्या किंवा गाळाच्या मातीमध्ये चांगलं कुजलेलं शेणखत वापरून पिशवीमध्ये लावावीत। 2 ते 3 महिने वाढवावीत, जोपासावीत आणि नंतर मुख्य शेतात लागवड करावी। रोपांची लागवड खड्ड्यांच्या मधोमध सायंकाळच्या वेळी करावी। लागवडीनंतर 6 महिने गरजेनुसार पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन करून बाग जोपासायची आहे। शेतकरी मित्रांनो, डाळिंब पिकामध्ये व्हरायटींचा विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या डाळिंबाच्या गणेश, G137, मृदुला, फुले आरक्ता, भगवा आणि फुले भगवा सुपर या निर्यातक्षम वाणांबरोबर विविध बाबींवरील शिफारशींमुळे या फळपिकांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात मोठी क्रांती झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, भगवा हा डाळिंब पिकाचा वाण अधिक उत्पादनक्षम असून फळांमध्ये गुणवत्तेचे अपेक्षित घटक असल्याचं आढळून आलेलं आहे। या वाणाची फळं 180 ते 190 दिवसांमध्ये परिपक्व होत असून फळांचा आकार मोठा, गोड, टपोरे आणि आकर्षक दाणे तसेच चमकदार आकर्षक रंगाची जाड साल असलेली फळं दूरवरच्या बाजारपेठांसाठी उपयुक्त आहेत। इतर वाणांच्या तुलनेत हा वाण फळांवरील काळ्या ठिपक्या रोगांसाठी तसेच फुलकिडीस कमी बळी पडणारा आहे। या सर्व बाबींमुळे भगवा वाणाची महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादन घेणाऱ्या भागांमध्ये लागवडीस शिफारस करण्यात आलेली आहे। 2 नंबरचा जो वाण आहे तो फुले भगवा सुपर हा वाण भगवा वाणांमधील निवड पद्धतीने विकसित केला असून तो अधिक उत्पादनक्षम आणि गुणवत्तेचं दर्शक आहे। या वाणाचं फळाचं 176 ते 180 दिवसात परिपक्व होत असून फळांचा रंग गर्द केशरी, आकार मध्यम, सरासरी वजन 271 ते 299 ग्रॅम, चव गोड, मऊ दाणे असून रसाचं प्रमाण जास्त आहे। शेतकरी मित्रांनो, फळधारणेपूर्वी बागेचं नियोजन कसं करायचं? लागवडीनंतर कमीत कमी 24 महिने झाडाला परिपक्वता येईपर्यंत आपण बहार धरायचा नाही। डाळिंब लागवडीपासून 2 वर्षांपर्यंत झाडाचा शेंडा कापू न देता झाडाची पूर्णतः शाखीय वाढ करून घेणं आवश्यक आहे। या काळात झाडावरील फुलं किंवा फळं वेळोवेळी काढायची आहेत। गरज असल्यास छाटणी किंवा आधार आपल्याला द्यायचा आहे। झाडांच्या मध्यापर्यंत भरपूर सूर्यप्रकाश जाईल व हवा खेळती राहील या हेतून झाडांना वळण द्यायचं आहे। त्याचप्रमाणे झाडांची छाटणी सुद्धा करायची आहे। लागवडीच्या पहिल्या 2 वर्षात शिफारशीत रासायनिक खतं
प्रत्येक 2 महिन्यातून एकदा देणं हे झाडांची वाढ व्यवस्थित होण्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे। बागेमध्ये माती परीक्षणानुसार नत्र, स्फुरद, पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा। झाडांना शिफारस केलेल्या मात्रेनुसार पाणी देणं गरजेचं आहे। ठिबक सिंचन, संच व ड्रिपर यांचा डिस्चार्ज यावर लक्षपूर्वक नियंत्रण ठेवावं। ड्रिपर खोडापासून 2.5 ते 3 फुटापर्यंत अंतरावर असावा। शेतकरी मित्रांनो, बागेचे रोग व किडींपासून संरक्षण करावं। बागेतील स्वच्छतेकडे कटाक्षानं लक्ष द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, फळधारणा असलेल्या बागेचं व्यवस्थापन जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, आंबे बहार, मरग बहार आणि हस्तबहार या तीनही बहारांचा विचार करता आंबे बहार फायदेशीर असल्याची शिफारस कृषी विद्यापीठानं केली आहे। बहाराचा काळ दरवर्षी एकच ठेवावा। शेवटचा तोडा पूर्ण झाल्यावर झाडावरील सर्व लहान फळं, मोठी फळं काढून झाड मोकळं करावं। झाडांना 10 दिवस पाणी बंद करावं। नंतर प्रत्येक झाडास शेतकरी मित्रांनो N1 असेल तर P2.5 आणि K2.5 या प्रमाणात झाडाच्या वयोमानानुसार 500 ते 700 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड आपल्याला द्यायचं आहे। हलकं पाणी द्यायचं आहे। पुढील 30 दिवसांपर्यंत पाणी सुरू ठेवायचं आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वसाधारणपणे 2 ते 3 किलो 10-26-26 हे खत आपण प्रति झाडाला देऊ शकता। शेतकरी मित्रांनो, मध्यंतरी झाडावरील वॉटरशूट, अनावश्यक वाढ सारखी काढून टाकायची आहे आणि झाड पोटातून मोकळं करायचं, जेणेकरून सूर्यप्रकाश झाडाच्या आतील भागापर्यंत पोहोचेल। झाड सुदृढ होण्यासाठी, झाडाची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी झाडाला विश्रांतीचा काळ 3 ते 3.5 महिन्यांचा असावा। विश्रांतीच्या काळात 1% बोर्डो मिश्रणाची 2 ते 3 वेळा फवारणी करावी। विश्रांतीचा काळ संपल्यानंतर नवीन बहार सुरू करण्याच्या 15 दिवस आधी इथ्रेल 39 SC 2 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करून पानगळ करावी। गळ झालेली पानं, काड्या गोळा करून जाळून टाकाव्यात। चांगले कुजलेले सेंद्रिय खत तसेच मातीच्या परीक्षणानुसार रासायनिक खतं द्यायची आहेत आणि त्यानंतर पाणी सुरू करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, छाटणी झाडाची सुप्तावस्था झाल्यावर करणं योग्य असतं। डाळिंबासाठी खरड छाटणीची आवश्यकता नाही। या उलट हलकी छाटणी केल्यास झाडानं जमा केलेला अन्नसाठा कायम राहून झाडाचा जोम टिकून राहतो। छाटणीसाठी वापरण्यात येणारी अवजारं 1% सोडियम हायपोक्लोराईड किंवा डेटॉलमध्ये निर्जंतुक करावी। छाटणी करताना झाड शेंड्याकडील मध्य भागात जास्तीत जास्त मोकळे होईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून झाडामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील। छाटणी केलेली रोगट पानं, फांद्या, फळं, फुलं इत्यादी अवशेष इतरत्र न टाकता बागेच्या बाहेर जाळून टाकावीत। शेतकरी मित्रांनो, डाळिंबाची छाटणी केलेल्या बागावर 1% बोर्डो पेस्टचा लेप आणि संपूर्ण बागेत 1% बोर्डो मिश्रण द्रावणाची फवारणी करावी। छाटणी व साफसफाई नंतर जीवाणूंचा नायनाट करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचं द्रावण 30 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून झाडाखालील मातीवर फवारावं किंवा कॉपर भुकटी 4% तीव्रतेची 25 किलो प्रति हेक्टर म्हणजेच 10 किलो प्रति एकर या प्रमाणात झाडाखालील मातीवर धुरळावी। शेतकरी मित्रांनो, डाळिंब लागवडीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे। शेणखत, स्फुरद, पालाश बरोबर नत्राची अर्धी मात्रा बहार धरण्याच्या वेळी द्यायची आहे। ते मातीत चांगलं मिसळून द्यायचं आहे। खतं टाकताना झाडाच्या डेऱ्याच्या बाहेर खतं द्यावीत। हलक्या मुरमाड जमिनीत अगर डोंगर उतारावर नत्रयुक्त खत 2 हप्त्याऐवजी सारख्या 3 ते 4 हप्त्यात विभागून द्यायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, 1 वर्षाच्या वयाच्या झाडाला आपण शेणखत 10 किलो द्यायचं आहे। युरिया 550 ग्रॅम द्यायचा आहे। स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून 775 ग्रॅम द्यायचा आहे। म्युरेट ऑफ पोटॅश हे 200 ग्रॅम आपल्याला प्रति झाड द्यायचं आहे। त्याचप्रमाणे 1 ते 2 वर्षाच्या मधल्या वयाच्या झाडाला आपण 20 किलो शेणखत द्यायचं आहे। 550 ग्रॅम युरिया द्यायचा आहे। सिंगल सुपर फॉस्फेट 775 ग्रॅम द्यायचा आहे आणि 200 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचं आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, 3 वर्ष म्हणजेच 3 वर्षापर्यंत 2 वर्षाच्या नंतर आपण 30 किलो शेणखत द्यायचं आहे। 1 किलो हा युरिया द्यायचा आहे। 775 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा आहे आणि 200 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, 3 वर्षानंतर 4 वर्षाच्या आतील झाडांना 40 किलो शेणखत द्यायचं आहे। 1100 ग्रॅम हे युरिया द्यायचा आहे। 775 ग्रॅम हे सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचं आहे आणि 400 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचं आहे। हे प्रमाण प्रति झाड आहे। शेतकरी मित्रांनो, 5 वर्षाच्या झाडाला किंवा त्यानंतरच्या झाडाला प्रति झाड हे 50 किलो चांगलं कुजलेलं शेणखत द्यायचं आहे। जवळजवळ 1400 ग्रॅम युरिया द्यायचा आहे। 1550 म्हणजेच 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा आहे आणि 400 ग्रॅम हे आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅश हे प्रति झाड द्यायचं आहे।
शेतकरी मित्रांनो, पहिल्या वर्षी खताच्या मात्रा विभागून दर महिन्यास पाण्याबरोबर द्यायच्या आहेत. दुसऱ्या वर्षीपासून जानेवारी, फेब्रुवारी, जून, जुलै आणि सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये नवीन पालवी येते. त्यावेळी खताचे हप्ते विभागून पाण्याच्या वेळी अर्धनत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यायचा आहे. उरलेलं अर्धनत्र फळांच्या गाठी धरल्यानंतर 2 ते 3 वेळा विभागून द्यायचं आहे. पाण्यात विरघळणारी रासायनिक खतं योग्य त्या प्रमाणात वापरता येतात आणि वापरण्यास सोपी असतात. त्याचप्रमाणे पिकांना लगेच उपलब्ध होतात, त्यामुळं त्यांचा वापर करणं योग्य ठरतं. तथापि त्यांची क्षमता वाढवण्यासाठी चांगल्या कुजलेल्या शेणखतातून मिसळून ठराविक मात्रा ठराविक अंतरानं पाण्याच्या पाळीबरोबर देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, मुख्य अन्नद्रव्यांच्या शिफारसीप्रमाणे वापर करूनही ज्या प्रमाणात उत्पादन आपल्याला मिळायला पाहिजे तसं मिळत नाही. त्यामुळं माती परीक्षण करून मातीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे आपल्याला पाहिलं पाहिजे. त्यानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचं आणि जीवाणू खतांचा वापर तज्ज्ञांच्या मदतीने आपण केला पाहिजे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये प्रामुख्यानं झिंक, लोह, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आलेली आहे. त्यासाठी प्रत्येक झाडास मॅग्नेशियम सल्फेट 40 ग्रॅम, झिंक सल्फेट 40 ग्रॅम, फेरस सल्फेट 30 ग्रॅम, बोरिक ॲसिड 20 ग्रॅम प्रति झाड जमिनीतून द्यायचं आहे. डाळिंबास फुले येण्यापूर्वी, फुलोऱ्यात असताना, फळपक्वतेपूर्वी फेरस सल्फेट 0.4%, मॅग्नीज सल्फेट 0.4%, बोरॉन 0.2% व झिंक सल्फेट 0.3% एकत्रितपणे फवारणी केली असता फळांचं आकारमान वाढून फळांना आकर्षक रंग येतो. शेतकरी मित्रांनो, डाळिंबाचं पाणी व्यवस्थापन ही खूप महत्त्वाची बाब आहे. पाणी व्यवस्थापन त्या ठिकाणचा बाष्पीभवनाचा दर लक्षात घेऊन करावं. पाणी पुरवठा जमिनीच्या मगदुराप्रमाणे करणं आवश्यक आहे. ठिबक सिंचन संचाद्वारे पाणी पुरवठा करीत असताना दररोज 1 किंवा दिवसाआड संच न चालवता जमिनीत वापसा आल्यानंतर संच चालवणं योग्य आहे. झाडाचा पसारा मोठा असल्यास 2 ऐवजी 4 ड्रिपरचा वापर करावा. ड्रिपर झाडाच्या पसाऱ्याच्या 6 इंच बाहेर असावेत. ड्रिपरमधून योग्य त्या प्रमाणात पाणी पडतं किंवा नाही याची खात्री करावी. पाण्यात बचत करण्याच्या दृष्टीने सेंद्रिय आणि किंवा पॉलिथिन आच्छादनाचा वापर करावा. शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या महिन्यामध्ये डाळिंबाला प्रति झाड किती पाणी दिलं पाहिजे तर त्याविषयी सुद्धा माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये 17 लिटर आपण प्रति झाडाला पाणी दिलं पाहिजे. फेब्रुवारीमध्ये 18 लिटर, मार्चमध्ये 31 लिटर, एप्रिलमध्ये 40 लिटर, मे महिन्यामध्ये 44 लिटर, जून महिन्यामध्ये 30 लिटर, जुलै महिन्यामध्ये 22 लिटर, ऑगस्टमध्ये 20 लिटर, सप्टेंबरमध्ये 20 लिटर, ऑक्टोबरमध्ये 19 लिटर, नोव्हेंबरमध्ये 17 लिटर, डिसेंबरमध्ये 16 लिटर प्रति झाड हे पाणी आपण दिलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, डाळिंब पिकावर प्रमुख रोग आणि किडीसुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, सर्कोस्पोरा मुळावर गाठी करणारे सूत्रकृमी, जीवाणूजन्य तेलकट डाग फांदीवर पण येतात. जीवाणूजन्य तेलकट डाग फळांवर येतात. मर रोग, कोलेट्रोट्रिकम बुरशी, मावा, फुलकिडे, रस शोषणारा पतंग, फळं पोखरणारी अळी या प्रकारच्या किडी आणि रोग या डाळिंब पिकावरती येत असतात. शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण रोग व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणासाठी सविस्तर व्हिडिओ बनवूया. आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. शेतकरी मित्रांनो, वाढीच्या अवस्थेमध्ये NPK विद्राव्य खतांच्या आपण फवारण्या घ्यायच्या आहेत. 19-19-19 हे NPK विद्राव्य खत 75 ते 80 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. त्यामध्ये आपण मायक्रोला हे RCF कंपनीचं 40 मिली 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, दर 30 ते 40 दिवसांनी आपण ही फवारणी 1.5 वर्षापर्यंत केली तर आपल्या डाळिंबाच्या झाडाची वाढ ही जलद होईल, सर्वांगीण वाढ होईल आणि मजबूत झाड होईल. त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून आपण ह्युमिक ॲसिडचा सुद्धा वापर करावा. ह्युमिक ॲसिडच्या माध्यमातून पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होईल, त्यामुळं अन्नद्रव्य ग्रहण हे चांगलं होईल आणि झाडाची वाढ ही खूप चांगली दिसून येईल. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.